काश्यश्च परमेश्वास शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नः विराटः च सात्यकीः च अपराजितः. ह्यांच्या शंखाची नावं सांगितली. आतापर्यंत तो योद्धा आणि त्या योद्ध्याने वाजवलेला शंख ही नावं सांगितली. आता या श्लोकामध्ये त्यांनी शंख कोणती वाजवले ते सांगितलं नाही, त्यांची नावं सांगितली. त्यांनी शंख वाजवले असं आपण लावून घेतलं, उदाहरण घेतलं. लक्षामध्ये पांडव सैन्याचं वर्णन सांगितलं. परमेश्वासः काश्यप मोठा धनुष्य धारण करणारा, मोठं धनुष्य ज्याच्या हातात आहे त्याला म्हणतात परमेश्वास. असा कोण? काश्यप म्हणजे काशीचा राजा. काश्यप म्हणजे कोण? काशीचा राजा, काशीनाथ म्हणतात. लक्षामध्ये परमेश्वास म्हणजे काय? मोठ्या धनुष्य ज्याच्या हातात आहे, मोठं धनुष्य धारण करणारा काश्यप म्हणजे काशीनाथ. त्यांनी शंख वाजवला. अजून च महारथ शिखंडी, च म्हणजे आणि महारथी असणारा शिखंडी. त्या शिखंडीने म्हणून काय केला? शंख वाजवला. धृष्टद्युम्न, धृष्टद्युम्न हा पण द्रौपदीचा काय भाऊच आहे. च विराट आणि विराट राजा हा अभिमन्यूचा सासरा आहे. विराट कोण आहे? अभिमन्यूचा सासरा. च अपराजितः सात्यकी, च सात्यकी आणि अपराजितच्या मध्ये च म्हणजे आणि अपराजितः सात्यकी, कधीही पराजित न होणारा सात्यकी. अपराजित म्हणजे काय? कधीही पराजित न होणारा. पराजय नावाची वस्तू त्याला माहीतच नाही, कधी जो पराजित झालेला नाही असा कोण? सत्यक नावाचा